सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत नर्मदा नदीच्या वैभवाने नटलेला नंदुरबार जिल्हा. सुमारे 6000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा जिल्हा प्रामुख्याने भील, पावरा, कोकणी अशा आदिवासी समुदायांचे निवासस्थान आहे. अनेक आदिवासी समुदायांप्रमाणेच सिकलसेल आजाराचे ओझे त्यांच्यावर असमान प्रमाणात आहे. हा आजार वेदना, त्रास आणि अनेक वेळा जीवघेणा धोका निर्माण करतो. तपासणीपासून उपचारापर्यंतचा प्रवास जनजागृती, सेवा आणि समुदाय सहभागावर आधारलेला आहे. प्रत्येक घटक योग्य ठिकाणी बसला तरच बदल गतीने आणि प्रभावी प्रमाणात घडतो. आज जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये सिकलसेल तपासणी मोफत उपलब्ध आहे. तुमच्या आशा कार्यकर्त्या आता घरच्या घरीही ही चाचणी करू शकतात. विशेष कागदावर रक्ताचा फक्त एक थेंब घेतला जाईल. ही DBS चाचणी आहे, सोपी आणि प्रभावी. आशा कार्यकर्त्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या चाचणीचे निकाल स्कॅन करतील आणि ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढील उपचार व देखरेख योग्य प्रकारे करता येईल. गर्भवती महिलांची आणि नवजात बालकांची तपासणी सुरू झाली आहे. पण फक्त तपासणी पुरेशी नाही. मानव केंद्रित प्रतिसाद म्हणजे सहानुभूतीपूर्ण सेवा, काळजी आणि आधार, ज्यामुळे भीती व चिंता कमी होतात, हे मिळणे तितकेच आवश्यक आहे. याच कारणासाठी आमचे दूरध्वनी सहाय्य क्रमांक सक्रिय आहे. तुम्ही औषधे नियमितपणे घेत आहात की नाही हे तपासण्यासाठी हेल्पलाईन तुम्हाला फोन करेल. तसेच ही सेवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व प्रमाणपत्र आणि इतर सामाजिक सहाय्य योजनांशी जोडून देईल. नंदुरबारमध्ये हायड्रॉक्सीयुरिया औषध ग्रामीण रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपलब्ध आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले गेले आहे. आपल्याकडे सिकलसेलचे पेशंट नियमित येतात. त्यांना आपण हायड्रॉक्सीयुरिया आणि फोलिक ॲसिड हे 2 प्रकारचे औषधं देत असतो. हायड्रॉक्सीयुरियाचं कन्झम्पशन हे साधारणतः मार्च 2025 पासून रेग्युलरली वाढत आहे. मार्चमध्ये 142 होतं, एप्रिलमध्ये 162 होतं, जूनमध्ये 214 होतं आणि जुलैमध्ये 313 पर्यंत झालेलं आहे मॅडम. अंतर व प्रवासातील अडचणी पार करू शकणाऱ्यांसाठी आमचे समुपदेशन केंद्र आणि आधार गट समान संघर्षातील लोकांना प्रत्यक्ष भेटीची आणि अनुभव मांडण्याची संधी देतात, ज्यातून त्यांना परस्पर आधार आणि प्रेरणा मिळते. आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आष्टे, अक्कलकुवामध्ये वाण्याविहीर, तळोदामध्ये वालेरी, धडगावमध्ये धनाजे, मांडवी आणि चुलवड, शहादामध्ये कलसाडी या ठिकाणी पेशंट सपोर्ट ग्रुप तयार करण्यात आलेले आहे. आमच्या आरोग्य पोहोच उपक्रमाचा कणा आशा कार्यकर्त्या यांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे. घराघरात पोहोचणाऱ्या आशा कार्यकर्त्या सिकलसेलग्रस्त व्यक्तींसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी महत्त्वाचा आधार ठरतात. दर महिन्याच्या शेवटी आयोजित सिकलसेल मेळाव्यात सामील व्हा. आपले अनुभव सांगा, इतरांकडून शिका, आरोग्यसेवा पुरवठादारांशी संवाद साधा. एकत्र येऊन आपण सिकलसेल मुक्त नंदुरबारकडे वाटचाल करू शकतो. सिकलसेलसोबत दैनंदिन लढा देणारा आमचा समुदाय आमच्या प्रतिसादाचा केंद्रबिंदू आहे आणि आम्हाला खात्री आहे की असे लहान पण महत्त्वपूर्ण उपक्रम बदल घडवतात. सिकल सेल बीमारी केवल एक इंडिविजुअल बीमारी नहीं है. इट्स अ डिज़ीज़ दैट अफेक्ट्स द होल कम्युनिटी. पूरे समाज को ये प्रभावित करती है
और जब तक हम अपने पूरे समाज को लेकर नहीं चलेंगे तब तक उसका अच्छा हल नहीं ढूंढ पाएंगे. पहिला तर हे जे सिरियल आम्ही करत आहोत हा बेसिकली तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि तुमचेपर्यंत पोहोचवण्याचा एक आमचं साधन आहे. वेदर इट इज सिकल सेल किंवा रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ किंवा आपण कोणते पण डिझीजबद्दल बोलूया, ज्या गोष्टीसाठी शासनाने आपल्याला पैसे दिले आहे आणि फॅसिलिटी दिली आहे ती गोष्टी आपल्याला 100% लोकांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे आणि त्यामध्ये काही पण अडचण आली की आम्हाला कृपया करून सांगायला पाहिजे.